ते सुरुवात झाली काय खाताय तंबाखू खाताय म्हणजे आमची होऊन मेडच्या वाडी ती मोडक वाडी. हा ही मोडक वाडी. मोडक वाडी. हे भावांनो नमस्कार, जय शिवराय. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या गावाकडील सगळा परिसर दाखवणार आहे, निसर्गरम्य परिसर. आणि त्याचा तुम्ही आनंद घ्यावा ही मलाही वाटतं. तर चला आपण सगळीकडे बघूया, आपण फिरून तुम्हाला जे जे चांगलं चांगलं ठिकाण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला. भावानं फिरताना लय भारी वाटतंय. आज तुळशी नाना मला कुठं नेते ते बघूया. त्यात त्यांना इथली बरीच माहिती आहे, मला जेवढी माहिती नाही तेवढी त्यांना माहिती आहे. तर चला बघूया आपण. मी आनंद घ्या बघा कसला परिसर आहे भारी. असा परिसर बघायला माझं भाग्यच मला. नाना कुठं नेते नागराज मंडळींना हे लोकेशन दाखवलं पाहिजे. खतरनाक लोकेशन आहे बरं का. इथं पिक्चरचं शूट म्हणा लय खतरनाक होणार आहे. तर काय ट्रिपला आहे, ट्रिपला सगळ्यांना दाखवतो आता. मी माझा चेहरा कमी दाखवतो पण इकडे दाखवतो, तुम्ही बघा त्याचा आनंद घ्या. खतरनाक म्हणजे खतरनाक. बिबट्या नाही ना इकडं. हा ना, वाघ बिग असतात ना. खतरनाक जुन्यातलं देवस्थान आहे ते बघा. मस्तच. हे कुठला देव? हेळो बा. आदेश गुरुदेव अलख निरंजन. मस्तच सुंदर म्हणजे अति सुंदर असं. पर बघाय बरं झाला जायचा काय ना. कसली जागा आहे. शाळेची ट्रिप घेऊन जात नव्हती मी. हो तर काय, मी पहिल्यांदाच बघते बरं का इकडे. हे लय भारी आहे, मी आलो नव्हतं कधी. शाळेचा ग्रुप घेऊन ह्या गुंटा आहेत ना, ह्या देव ह्याला यात्रेला उचलतात ना. श्री गुरुदेव दत्त. मस्त आहे ना. एकच नंबर. थांबा जरा मला बुट घालून द्या. त्या आवाज ऐकूनच मला किर वाजलंय गाण्यात. बिबट्या असणार की राव ह्यात का नाही. माणूस काठी उभा राहिलाय. शाळेचा ग्रुप घेऊन याला मग मस्त आहे असेल. तर काय जेवण घेऊन बारक्या पोरांचे ना. पोरांचे नाही, आमचा ग्रुप आपला. हा हा, शाळेचा ग्रुप. तुमच्या बॅच. माझी इच्छा नाही ती. ठीक आहे की. कसलं आहे वातावरण. पक्षी पण लय जोरात आहेत बरं का. सुतार पक्षी बघा किती दिवसांनी दिसला मला. पुढे चाललाय. खेळोबाचं मंदिर नाही. कसली प्रसन्न वाटतं रे. बिबट्या असणार की इथं असणार, पण इथं काय नाही. हा संध्याकाळचं संध्याकाळचं ना. आता इथून सुरुवातच झाली की 5 वाजले. ती 5 वाजल्यामध्ये सुरुवात झाली. काय खाताय तंबाखू खाताय. जत्रा असते का? कशाला खायचं? तिथे भंडारा असतो का? जत्रा असते. तुम्ही दुनियात तुम्ही कुठलं गाव?
डेबडीतले आवडत नाही पाटीला वाड. ती जत्रा असती चैत्र म्हणजे हा म्हणजे मांडेवाडीची जत्रा एकच खेळ ती म्हणजे आमची होऊन मेवडीच्यावडी येते आणि मस्करवाडी आहे ना कच्चनी हा की आमची भरती की आमचं खेळणं त्याची भर ही कुठली वाडी आहे ही मोडकवाडी. हा ही मोडक वाडी हा. मोडक वाडी भीमा वगैरेची पाहुणीच आमची सगळी. तर मित्रांनो चला चला दादा. मस्त लोकेशन होतं बरं का मित्रांनो. मराठवाडीचं धरण बघा. जवळ किती आहे बघ तुझं ती एमएससी एमएससी जवळ आहे ना तिथनं. कुठनं लगेच खाली कशात नाही ह्याच्यात नाही ना. तिथनं आलो आत्ता आपण कुठनं आहे गाव कुठलं. हे जिंती. आपलं जिंतीचं आहे. हं. मग जिंतीतनं जवळच आहे की राव. हे काय तिथनं वर जवळ जायचं सकाळी बार लवकर आलं तरी पण बिबट्याचा भ्या बाकी काय नाही. कसं दिसते बाबांचं वय बघा किती मसर राखायला जाते. काय धरा नाही धरा जीर्णोद्धार चालू आहे ना. तर आमच्या इकडचा तर नजारा तुम्ही बघितलाच. मला जेवढं दाखवण्याचं जमलं तेवढं दिवसात जेवढं आम्ही फिरलो तेवढं दाखवलं. तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही खरंच एवढा प्रतिसाद देत आहे. असं प्रतिसाद मिळावा आणि तुमच्यासाठी बरंच काही काही दाखवण्याचा प्रयत्न करेन किंवा अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर असंच तुमची साथ असावी. जय शिवराय. परत एकदा बाबा बघा किती वय असून सुद्धा मसर राखा निघाले. तर आपण पण हार मानायची नाही आणि व्हिडिओ बनत राहील.